महाराष्ट्राचे गृहमंत्री, गृहसचिव आणि डायरेक्टर जनरल आणि तमाम मराठी माणसांसाठी मी एक रहस्य आज ओपन करत आहे. मी स्वामी विज्ञानानंदांचा साधक आहे, त्यांच्या विचारांचा. मी ट्रस्टमध्ये होतो, मनशक्ती केंद्रात होतो. हा एक तांत्रिक भाग झाला. मुख्य स्वामीजींनी मला आमंत्रित केलं होतं. स्वामीजींनी शक्ती दिली आणि ते तिथल्या साधकांना आवडलं नाही. त्याच्या अगोदर 6 महिने आश्रमामध्ये खूप राडा चालला होता आणि गजानन केळकर, प्रमोद शिंदे, देशपांडे ते असे गट तयार झाले होते आणि हे सगळे स्वामीजींच्या जीवावर उठले होते. ते का उठले होते, त्याची रहस्य काय, हा सगळा वेगळा विषय. स्वामीजींनी जेव्हा 21व्या मजल्यावरून 18 नोव्हेंबर 93ला उडी टाकली, तर अनेकांनी सांगितलं की ती आत्महत्या होती, काही लोक म्हणून ढकलून दिलं वगैरे वगैरे. मी त्याच्यात जाणार नाही. परंतु स्वामी विज्ञानानंदांच्या विरुद्ध आश्रमामध्ये घातपात झालेला आहे, हे मी आज सांगतो आहे. स्वामीजींना अशी परिस्थिती निर्माण केली गेली आणि मग त्यांनी त्याचा कसा हिशोब केला, त्यांनी आश्रमाला कसं पराभूत केलं, गजानन केळकरच्या कशा झेंड्या उडवल्या, मनशक्ती केंद्राचा कसा गेम केला, मला कशी मोकळी दिली, त्याच्यातून हे लोक माझ्या जीवावर का उठले, हे सगळं सिक्रेट आता बाहेर येईल. कारण हे मला स्वामीजींचा वारसदार मानतात म्हणून मला मारायला तयार. हे कंसाच्या 8व्या पुत्रासारखी गोष्ट आहे. पण त्यांना माहिती आहे मनशक्ती केंद्राच्या लोकांना की हा कोण आहे, पण त्यांनी इतरांना सांगितलेलं नाही आहे. त्यांनी फक्त सांगितलं की ह्याला मारलं पाहिजे आणि ते बरोबर ट्रॅक करत राहिले मला, पण फेल गेले 32 वर्षामध्ये. माझं आता महाराष्ट्र शासनाला म्हणणं असं आहे की तुम्ही गजानन केळकर, प्रमोद शिंदे आणि तिथले साधक जे अन्य 2 आहेत, त्यांची नावं मी सांगत नाही, यांच्यावर घातपाताचा, स्वामीजींच्या विरुद्ध गुन्हेगारी कारस्थान, त्यांना समाधी घ्यायला प्रवृत्त करणं, त्यांना जगू न देणं, त्यांचा मानसिक छळ करणं, त्यांना शारीरिक धमक्या देणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं, त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कारस्थानं करणं, राजकीय लोकांची मदत घेणं, त्यांना शरण जाणं, ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही चौकशी करा. 7 दिवसाच्या आत, 7 दिवस पण लागणार आहेत. यांना समोर घ्या, लाईव्ह घ्या माझ्यासमोर, खाट 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 मी सांगतो तुम्हाला काय काय झालं ते. आणि मग हे केंद्र बंद झालं पाहिजे. स्वामीजीची शक्ती, तत्त्वज्ञान अजरामर आहे. संस्था बुडून जाईल हे स्वामीजींनी भाकीत केलं होतं. स्वामीजी संस्था राख होणार आहे हे स्वामीजींनी भाकीत केलेलं आहे. त्याने सांगितलं की ही संस्था करप्ट झालेली आहे. त्यांनी असताना सांगितलेलं आहे. ते म्हटले होते मी तुकडे करा संस्थेचे. जसं गांधींनी सांगितलं ना की काँग्रेस हे आंदोलनासाठी स्वातंत्र्य आणलं, तर ती बरखास्त करा. ती नाही केली कारण लोकांना सत्ता हवी होती. केळकरांना हे सगळे प्रॉपर्टी ताब्यात पाहिजे होती. प्रमोद शिंदे हा प्रमोट शिंदे, त्याला प्रमोट केलेला आहे. हा बोगस माणूस आहे, याला ब्लॅकमेल केले गेलेलं आहे. बाकीच्या साधकांबद्दल मी काही बोलत नाही, त्यांनी काय काय सेटिंग केलं, काय काय लाचारी केली. पण ह्यांनी राजकीय लोकांना वापरून मला मारण्याचे जे प्रयत्न केले ते राजकीय नेत्यांना पण कळलेलं आहे, समाजालाही कळलेलं आहे सिक्रेटली. पण आत्ता तुम्ही स्वामी विज्ञानानंद यांचा घातपात केल्याबद्दल मनशक्ती केंद्राचे साधक आणि गजानन केळकर, प्रमोद शिंदे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.